जेव्हा घरामध्ये कोणतीच भाजी नसते तेव्हा जेवणासाठी काय बनवायचं हा मोठा प्रश्न पडतो. अशा वेळेला आपल्याकडे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे डाळीची आमटी. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट अशी अगदी 10 मिनिटात होणारी डाळीची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. डाळीची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी भरून तूर डाळ अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती आणि डाळ बघा मस्त भिजलेली आहे. आता इथे मी फक्त तुरीची डाळ वापरते आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशी मिक्स वापरू शकता. आता लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे, 2 चमचा मी घरगुती लाल मसाला घातला. आता इथे तुम्ही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा धणे पावडर घालायची आहे, 2 आपल्याला ह्याच्यामध्ये कोकमचे तुकडे घालायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर गरम मसालासुद्धा घालू शकता. मी गरम मसाला ह्याच्यामध्ये घातलेला नाही आहे. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता ही आमटी आपण कुकरमध्ये बनवतो आहे, त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 3 ते 4 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. आता ही लसूण आपण चांगली लाल होईपर्यंत परतून घेऊया. आता तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये जिरं मोहरीसुद्धा घालू शकता. लसूण लाल झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर लगेच डाळ फोडणीला द्यायची आहे. डाळ फोडणीला टाकल्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे. फोडणीचा वास आपल्याला बाहेर जाऊन द्यायचा नाही आहे. बघा, हे बघा डाळीला फोडणी मस्त दणदणीत बसली आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये पेलाभर हे पाणी घातलं. जास्त पण आमटी आपल्याला पातळ करायची नाही आहे. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. आता तुमच्या कुकरच्या जशा शिट्ट्या होतात त्यानुसार शिट्ट्या द्या. हे बघा 4 शिट्ट्या दिल्यानंतर डाळ मस्त गरगरीत शिजलेली आहे आणि आपली इथे मस्त अशी आंबट तिखट चवीची डाळीची आमटी तयार झालेली आहे. बघितलीत ना, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही झटपट होणारी डाळीची आमटी बनवली. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.